5 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करावं अशी विनंती आहे. पहिल्यांदा तुम्हाला एकत्र आणण्याचं काम ज्या माणसाने केलं मला माहित नाही ज्या माणसाने केलं ते भंडारे सर यांचा आम्ही आमच्या उपाध्यक्ष नरेशात दायमा साहेब सोलापूर त्यांच्या हस्ते त्यांचा अभिनंदन आणि स्वागत बराच कष्ट या माणसाने घेतलेला आहे त्याबद्दल व्हिडिओ चालू आहे नमस्कार. आज आपल्याला बराच काय कळालं आम्हालाही माहित आहे की आपली ज्येष्ठाची सभा आहे सकाळपासून बसला आहात त्याबद्दल आम्ही पूर्ण माफी मागतो सगळ्यांची. कारण आम्हाला टायमिंग सांगितलं गेलं होतं की जरा 11च्या पुढे कार्यक्रम चालू होईल त्या दृष्टीने आम्ही 11 म्हटले की 11:30 वाजतात त्यामुळे आम्ही परत तुमची एकदा माफी मागतो. तर आपण आता एकदा असं करूया एक घोषणा देऊया. मी म्हणतो जय शक्तीचा तुम्ही म्हणता विजय असो. कारण आपली ही ताकद या सगळ्या देशाला जर केली तर आपलं काम होण्यासाठी कोण काम करणार नाही म्हणून जय शक्तीचा विजय असो. मागण्याचा आवाज येतो फोडणी येतच नाही. जय शक्तीचा महिला चालू नाही. जय शक्तीचा जय शक्तीचा नारी शक्तीचा नारी शक्तीचा. आज आपल्या सन्माननीय व्यासपीठ यात कुणाची नाव घेत नाही आणि आमचे असणारे कार्यकर्ते कदम सर आणि त्यांची टीम आम्हाला तिने सुरुवातीला आपल्या ह्या पलूसमध्ये येण्याची विनंती केली त्याप्रमाणे आम्ही यांच्याकडे आलो. सुरुवाती कामाची बऱ्यापैकी आपल्या लोकांनी केली होती. आम्ही आमचा हा ज्येष्ठ हा ह्याला जात एकच आहे. ज्येष्ठ हीच आमची जात आहे. ज्येष्ठ हीच आमचा धर्म आहे. तो कुठल्या जातीचा असू दे धर्माचा असू दे पंथाचा असू दे नाही तर कुठल्या पक्षाचा असू दे आम्हाला पक्ष सुद्धा नाही. बरोबर काय करायचं पक्ष आम्हाला आमचा काही वय आहे का पक्ष सांभाळायचा धर्म सांभाळायचा जात सांभाळायचा कशाला पाहिजे आम्हाला जात. आम्हाला आता शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यात 60 वर्षापासून आम्ही आता 60 वर्षापर्यंत आपण सरकारला देतच आलोय. टॅक्स दिलाय काय आपण सरकारला साधा आपल्या बेकार माणसाला सुद्धा टॅक्स घेतला नंतर बिस्किट पुढे घेतला तर त्याचा जीएसटी गेलेला आहे गेलाय की नाही. मग 60 वर्षापर्यंत आमचे पैसे थोडे गेलेत का. आता हे पलूस गाव आहे या पलूस गावाच्या नगरपालिकेचा तुम्ही जर टॅक्स नाही भरला तर नगरपालिका चालणार कशी म्हणजे तुमच्या टॅक्स चालते की नाही. तसा देश आपण जी टॅक्स भरतो जी कर भरतो त्या करावर चालतो की नाही. मला सांगा 2-2.5 कोटी नोकऱ्या आहेत सरकारी नोकऱ्या बरोबर आहे का. आमची जनता किती 140 कोटी आहे 40-45 कोटी पुढे गेली. मग मला सांगा भागलेला राहिलेल्या लोकांचा काय प्रश्न आहे त्यांनी कसं जगायचं. 60 वर्ष जर आपलं काम निघतंय का काम होते का आपल्याला. मग आता सरकारची जबाबदारी नाही आम्हाला सांभाळायची. इंग्लंड सांभाळते की नाही सरकारी दराने इंग्लंड सांभाळते. अमेरिकेने फक्त काय केले की ते विमा जो आहे इन्शुरन्स त्याच्या मार्फतीची ही केले पण इंग्लंडनं स्वतः सरकार सांभाळते. ही जबाबदारी या सरकारने उचलली आहे. त्याची आमची अपेक्षा आहे की ह्याही सरकारने उचलावी. पण आपल्या मागण्या आहेत 5. पहिली मागणी आहे प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. वाघाला राष्ट्रीय प्राणी जाहीर केलाय मोराला राष्ट्रीय पक्षी जाहीर केलाय नदीला राष्ट्रीय नदी जाहीर केली आणि माणसासारखी माणसं आहे आम्ही काही कृत्रिम मात्र आहेत का म्हणून आम्हाला ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती म्हणून जाहीर करा ही आमची पहिली मागणी आहे. झाला तर सरकार जाऊन आज वाघाला तिने केलंय राष्ट्रीय प्राणी
तिची सांभाळायची जबाबदारी ती कसं सांभाळायची तिची ठरवावं. तिची जबाबदारी आहे ती. कारण राष्ट्रीय प्राणी जाहीर केलाय त्याला जबाबदारी काम कसं आहे. तसं ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती झाली आणि वस्त्र निवारा ती जबाबदारी सरकारची राहील. त्याच्यासाठी स्वतंत्र करावं लागतील. शिक्षण आम्हाला जरा येत नाही त्याच्यासाठी स्वतंत्र फायदे तयार करावे लागतील. तसंच रेल्वेत असेल रेल्वेत सुद्धा सोय करावी लागेल. म्हणजेच हा जे सरकारची संपत्ती याचा अर्थ असा आहे की स्वतंत्र सुद्धा त्याच्यासाठी नाणी फार करावं लागतील. रस्ता वळलायचा असेल तर त्याला सुरक्षा रक्षक नेमावं लागेल. म्हणजे व्यवसाय निर्माण झाला बरोबर आहे त्याला पण काम मिळालंच ना. असंच आहे. आणि एवढी व्यवस्था केली जर ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती जाहीर झाला तर त्यात आपल्याला काय अन्न वस्त्र निवारा. बघा आता आपल्याला खायला जायला लागत आहे काय लागतंय पण आपला खर्च जास्त काय औषधाचा आहे बरोबर आहे. औषध आपल्याला लागतंय त्याशिवाय आपलं चालतच नाही. काय प्रदीप आहे शुगर आहे आमकाय आहेच की सगळं औषध आपल्याला जास्त खर्च आपला औषध असतो. म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर औषधाचं महत्व आहे की नाही. औषध गरज आहे. पहिल्याला आता अन्न वस्त्र निवारा असले भागत होतं पण आता सध्या भागत नाही. आता त्याबरोबर औषध हे लागतं. त्याच्याबरोबर शिक्षण. मला सांगा आपण भूतकाळ आहोत मुलांच्या दृष्टीनं आपण भूतकाळ आहोत आहे की नाही. आणि आपले नातू म्हणजे आपल्या मुलाची मुलं ही भविष्य आहे. मग आपल्या पोराने त्या भविष्याकडे बघायचं का आपल्या औषधाकडे आपल्याकडे बघायचं. मला सांगा त्यात पोरांची वाढ तर होती नाही भले आपली पोरं असू द्या तिची वाढ तर होती त्यामुळे आपल्याला दुर्लक्ष होतं. त्यासाठी आपण काय म्हणतोय आम्हाला 10,000 रुपये सन्मान धन महागाई भत्त्याला जोडण्यात द्यावं.